मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आपल्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. पुन्हा मला घालवायचं सर्वांना बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ಹೇಳುತ್ತೇನೆ. आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती करण्यासाठी येथे जमलो आहोत. सर्वप्रथम मी सर्वांना लाल नेहरू असे होते व त्यांना लहान मुले खूप आवडत असे व लहान मुले त्यांना प्रेमाने पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अहमदाबाद येथे झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूप राणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू हे होते. त्यांना लहान मुले खूप आवडायची. नेहरूंनी आराम हे लोकप्रिय पुस्तक लिहिले होते. हा गुरु घडले मत खेळताना 14 नोव्हेंबर 1889 रोजी अहमदाबाद येथे झाला. सदन कुटुंबात जन्मलेला नेहरू यांच्या I am studying in class. Celebrated on 14 November. Organizing for activities like games and performance on this day. Teachers also give chocolates and gifts to children. This day reminds us of the Children's Day is celebrated 14th November in India. It is a birthday of Pandit Jawaharlal Nehru. He was first Prime Minister. पहिले पंतप्रधान होते. 1989 रोजी अलाहाबाद येथे झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 या रोजी झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग व माझ्या सर्व बालमित्रमैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. एक दिवस साजरा केला जातो. हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हे पहिले पंतप्रधान होते. त्यांना लहान मुले प्रेमाने 4 पैसे मिळत असत. साक्षी डॉक्टर दिसले आहे. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचे विचार सांगणार आहोत. ते आहे, चर्चा अधिक आणि काम कमी हीच आमच्या कर्तव्य पालनातील कमी आहे. प्रामाणिक लोक हे कुशल आणि महान कार्य करत असतात. अनेकदा त्यांना लगेच ओळख मिळत नाही, परंतु संघर्षाच्या शेवटी यश त्यांचे नसते. भारतातील अलाहाबाद येथे 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते. एक काश्मीरी पंडित समाजात झालेल्या सुप्रसिद्ध काश्मीरी वसाहत विरोधी राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष मानवतावादी सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक होते. नेहरू हे 20व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील एक मध्यवर्ती व्यक्ती होते. 30 जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. एक प्रख्यात वकील आणि भारतीय राष्ट्रवादी असलेल्या मोतीलाल नेहरू झाले आणि नंतर ते पूर्णपणे वाढून घेतले. अखेरीस ते 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ईस्ट विथ डेस्टिनी हे अत्यंत गाजलेले साजरे करीत आहोत. त्यांना माझा मानाचा
and all together this was a beautiful garden. Today is 14th November and we are celebrating Children's Day. At first, I wish you all a very happy Children's Day. Children's Day is celebrated on त्यांना आवडत असे गुलाबाची फुले, पंडित नेहरूंना आवडायची फुले, यांना आवडत असे गुलाबाची फुले. 14 नोव्हेंबर असतो नेहरूंचा जन्मदिन. शाळेत साजरा केला जातो आनंदाने बालदिन. शाळेत साजरा केला जातो आनंदाने बालदिन. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव जवाहर मोतीलाल नेहरू असे होते. पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडत. बालदिन म्हणून आज 14 नोव्हेंबर बालदिन साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे शाळेमध्ये. तेव्हा अशा कार्यक्रमाला शहरी काँग्रेस सर्व सदस्य शिकावं वगैरे ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचं काम करतो. तसंच मला इथं फोटो तुलनाचा जो मी शाळेचे व सरांचं वगैरे आभार मानतो. पंचायत अरविंद बाबू वरून म्हणजे आज मटकल दिनाचरणी म्हणजे मटकल जो बालदिन आहे तो सण म्हणून साजरा करायसाठी म्हणून सरकारनं एक आदेश काढलेला आहे. त्यामध्ये एक लायब्ररी मॅडम सुजाता पाटील लायब्ररी मॅडम आलेले आहे. त्यांना आता आरोग्य केंद्र म्हणून ते नाव बदलण्यात आलेले आहे. ग्रंथालयाचं नाव आता आरोग्य केंद्र म्हणून झालेलं आहे. तुम्ही त्याचा वापर करू शकता. शाळा सुटल्यानंतर तुमच्या सगळ्या प्रकारे लायब्ररीमध्ये जाऊन कॉम्प्युटरचं ज्ञान घ्या व हे जे काय पुस्तकं आता मी सांगितलं ती पुस्तकं तुम्ही वाचण्यासाठी घेऊन त्याचा तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला ते आरोग्य चांगलं कसं राखायचं ह्यासाठी त्याची माहिती दिलेली आहे. तेव्हा तुम्ही पण चांगलं आरोग्य आपलं राखावं असं मी हे करून मला इथं एक दोन बोलण्याची संधी मिळाली व आजचा या बालदिन कार्यक्रमाच्या मी सर्वांना शुभेच्छा देऊन त्यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ग्रामपंचायतचे सेक्रेटरी आणि बाळूराव त्यांनी इकडं आमच्या ह्या शाळेतल्या बालदिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवला. त्याबद्दल खरोखर त्यांचं सुद्धा मी घेतलेलं आहे आणि ती फार म्हणजे फार चांगली योजना आहे. त्यानंतर कचरा गाडी आली म्हणत होतो बघा आपण सर काय म्हणायचं कचरा गाडी आली जातात त्याने म्हणून ते काय केलं नाव बदलले ते आणि ते नाव बदलून काय नाव ठेवले तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेला. प्रत्येका महिने तुमचं जे काय आहे ते स्वच्छ करायचं काम त्यांनी करतात. त्याचा सुद्धा लाभ घेतात. त्याच्यामध्ये 2 टाईपचा कचरा आहे. एक सुका आणि एक